गुजरातमधील सुरत जवळील बारडोली उवा महामार्गावर मंगळवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे आणि जामनेर आगाराच्या बसची समोरासमोर टक्कर झाली। यावेळी एका बसनं पेट घेतल्यानं दोन्ही बस चालकांसह 7 प्रवाशांचा होरपळून जागीच मृत्यू झाला, तर 40 प्रवासी गंभीर जखमी झालेत। या अपघातातून बचावलेल्या कुटुंबाची हृदयद्रावक कहाणी समोर आली आहे। मृत्यू अगदी समोर येऊन उभा राहिला होता, पण एका चालकाच्या संवेदनशील सल्ल्यामुळे ज्योत्स्ना विनोद पाटील, त्यांचे सासरे गणेश पाटील आणि 2 जुळ्या मुलांचे प्राण अक्षरशः थोडक्यात बचावले। ज्योत्स्ना पाटील यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनला सांगितल्यानुसार त्यांचे चुलत काका विनायक पाटील यांचे 1 जून रोजी निधन झाले। अंत्यविधीसाठी त्या सुरतहून नवापूर इथं आल्या होत्या। सोमवारी अंत्यसंस्कार पार पडल्यावर मंगळवारी त्या आपली 2 जुळी मुलं आणि सासरे गणेश पाटील यांच्यासोबत परत सुरतला जाण्यासाठी नवापूर बस स्थानकावर पोहोचल्या। त्यावेळी जामनेर सुरत ही बस स्थानकात उभी होती। सासरे गणेश पाटील आधीच बसमध्ये चढले, मात्र बसमध्ये मोठी गर्दी असल्यानं चालकानं लहान मुलांचा प्रवास करणं गैरसोयीचं ठरेल असं सांगितलं। लहान लेकरं सोबत आहेत, या बसमध्ये खूप गर्दी आहे, तुम्हाला त्रास होईल, दुसऱ्या बसनं या असं चालकानं सुचवलं। चालकाच्या या शब्दांमुळे ज्योत्स्ना पाटील व त्यांचे कुटुंबीय त्या बसमधून उतरले आणि नंतर गुजरात डेपोच्या नवापूर सुरत बसमध्ये बसले। खरं तर जामनेर सुरत बस त्यांच्या डोळ्यात देखत उभी निघून गेली आणि काही वेळानं त्यांचा बसही सुरतच्या दिशेने रवाना झाली। मात्र पुढील 2 तासात जे घडलं ते त्यांच्या आयुष्यातील सर्वात भीषण अनुभव ठरला। बारडोली जवळ पोहोचल्यानंतर त्यांच्या बस समोर एक भयानक दृश्य दिसलं। ज्या बसमध्ये काही वेळापूर्वी ते बसणार होते ती जामनेर सुरत बस अपघातग्रस्त होऊन आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली होती। बसला लागलेल्या भीषण आगीमध्ये अनेक प्रवासी अडकले होते। जखमींना बाहेर काढण्यासाठी धावपळ सुरू होती, तर काहींचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। ते दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली। काही तासांपूर्वी आम्ही ज्या बसमध्ये बसणार होतो तीच बस आमच्या डोळ्यासमोर जळत होती। माझी मुलं, सासरे आणि मी त्या बसमध्ये बसलो असतो तर काय झालं असतं, याचा विचार करून अंगावर शहारा येतो असं सांगताना ज्योत्स्ना पाटील भावूक झाल्या। अपघातानंतर निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीत त्यांची बस जवळपास तासभर अडकून होती। पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर पुढील तपास सुरू झाला। सुरक्षितपणे आपल्या कुटुंबासोबत उभे असलेल्या ज्योत्स्ना पाटील यांच्यासाठी हा प्रसंग म्हणजे मृत्यूला चकवा देऊन परत आल्याची जाणीव करून देणारा ठरला। त्या म्हणाल्या, परमेश्वर आणि जय गुरुदेवांची कृपा तसेच त्या चालकाचे काही शब्द आमच्यासाठी जीवनदान ठरले। त्या क्षणी आम्हाला बसमधून उतरवलं नसतं तर आज आमची कथा वेगळी असती, असं ज्योत्स्ना पाटील यांनी सांगितलंय। काळ आला होता पण वेळ आली नव्हती, याची प्रचिती हा अनुभव ऐकणाऱ्यांना आली।